जुन्नर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आता इकडे पाहतोय काढणीला आलेला कांदा अचानक आलेल्या पावसामुळे सगळे गारा पडलेले आहेत. कांद्यावर गारा पडल्यामुळे ते कांद्याचं फळ देखील खराब होणार आहे. बाजूला कांदा साठवलेला आहे, त्याच्या बाजूला कांदा काढलेला आहे, काटणीचं काम चालू आहे. 2 ठिकाणी कांदा झाकून ठेवला आहे, परंतु त्याच्या खालून देखील पाणी जाण्याची दाट शक्यता आहे. इथं ही टोमॅटोची लागवड आहे, विरांग व्हरायटी आहे. सध्या बाजारभाव डाऊन आहेत. 100, 150, 200, 250 रुपयाचा बाजारभाव आहे. तोडणी वाहतुकीचा खर्च परवडत नाही. वादळी अवकाळी गारपिटी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान खूप झालेलं आहे. आपल्यासोबत शेती मालक राजू शेठ चव्हाण आहेत. तो काय सांगाल, कालच्या वादळी पावसामुळे वडस परिसरामध्ये मोठं नुकसान झालंय? वाणी साहेब नमस्कार. आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी वडजमध्ये काल अचानक 3-3:30च्या दरम्यान पावसाचं अचानक वातावरण तयार झालं आणि आम्ही असं समजलो की थोडाफार होईल आणि उघडेल, परंतु जवळजवळ 1.5 तास पाऊस चालू राहिला. त्यामध्ये मध्यंतरी 15 मिनिटं गारा पडल्या आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं नुसत्या पावसाने जरी नाही काय होणार, परंतु गारा पडल्याच्या नंतर आम्ही अगदी शांत झालो आणि आमचं सगळं म्हणजे आम्हाला काय बोलावं हेच सुचलं नाही. त्याच्यानंतर लाईटी पण गेल्या आणि हे सर्व करत असताना आज आपण पाहिलंय या टोमॅटोच्या 1 एकर बागाला आमचा 1,60,000 रुपये नुसता खताचा बी बियाण्याचा रोपांचा खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर हे वरून उन्हापासून थोडं त्याचं संरक्षण व्हावं म्हणून आम्ही तो जो सावलीसाठी कापड टाकलेला आहे. कुठलं कापड आहे? त्याला शालीमार कापड म्हणतात, नेट पण म्हणतात. कसं मीटर का काय, कसं मिळतं ते किलोवर आहे. कसं किलो? 180 रुपये किलो. त्याचा मागच्या 15 भाव होता. आता युद्धामुळे त्याचा आता भाव वाढलाच असणार आहे, परंतु त्या ठिकाणी जवळजवळ 50-55 हजार रुपयाचा तो कागद आहे, ते कापड आहे. त्याचा फायदा होतो काय? फायदा आता आम्ही पहिल्यांदाच केले. काय झाले, आमच्या गावामध्ये 2-4 शेतकऱ्यांनी आमच्याकडे पलीकडे एक डेरे म्हणून शेतकरी, त्यांनी त्या असं आच्छादन करून त्याच्यामध्ये ढोबळी मिरची लावली. तो सक्सेस झाला. म्हणून म्हटलं आपल्या तामटालाही त्याचा फायदा होईल, कारण उन्हाळी टोमॅटो आहेत, पावसाळ्यात त्याची गरज नाही. परंतु हे सर्व करत असताना जवळजवळ कागदाचा खर्च धरून 2 लाखाच्या वरून गेलेला आहे, कापडाचा धरून. त्या असताना त्याच्या बाजूला मिरची आहे, त्याची नुकसान झाली. कांद्याची खूप मोठी, आमचे जवळजवळ 11-12 एकर कांदे असतात. सगळं नुकसान होऊन या ठिकाणी आज आम्ही हतबल झालेलो आहोत. आणि हे सर्व कांद्याचं, हे सगळं शेतीचं भांडवल, आज कांद्याला एकरी 1 लाख रुपये भांडवल लागतं, टमाटोला जवळजवळ 2 लाखापर्यंत जातं. आणि हे सर्व आम्ही आपलं काही पैसे काही घरात नसतात, आपलं कुठं सोसायटी वगैरे बँकेतून व्याजाने काढून या ठिकाणी हे उभारलेलं आहे. परंतु यापुढे निसर्गाचं तारतम्य सुटलं म्हणावं, कारण गेल्या वर्षी देखील मे महिन्यात पाऊस चालू झाला तर 6 महिने पाऊसच पडत होता. आता देखील त्यांनी 30 त्याच्यापेक्षा 1 महिना आधी चालू झालाय. आता इथून पुढे शेतकऱ्यांना जरी आपण सरकारकडे मागणी केली, आम्ही करतोय, परंतु त्यामध्ये खऱ्या अर्थाने कृषी खात्यातील काही मंडळींनी येऊन पाहणी करायला पाहिजे होती. नुकसान भरपाई द्यायची की नाही तो सरकारचा भाग आहे, परंतु जे काय आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जे आहे ते उघड तुमच्या डोळ्यापुढे आहे. आम्ही काही बळच काही सांगत नाही. ज्यांना निवडून दिलं त्यांचं किमान शेतकऱ्याचे अश्रू पुसायचं काम आहे. हे पहा, आता याआधी अशा काही बऱ्याचशा घटना झाल्या, परंतु याआधी कसं असायचं की आम्ही शिवसेनेत आणि सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची असायची, त्यावेळेला आम्ही थोडंफार आंदोलन करायचं, काहीतरी म्हणजे शेतकऱ्यांसाठी कांद्या बाजारभावाबद्दल बरेच केलं, पण त्यावेळेला थोडी दखल घेतली जायची. आता यांची फक्त खुर्ची आणि यांची वरच्या लेवलला असणारी जाहिरातबाजी एवढ्यावरच यांचा जोर चालू आहे. शेतकऱ्याकडे बघायला एकाही निवडून आलेल्या नेत्याला किंवा कुणालाच वेळ नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करण्यापेक्षा आम्ही कृषी खात्याकडे मागणी करतो की या फक्त पंचनामा करा, पुढे सरकारकडे भरपाईची मागणी आम्ही करू. परंतु यामध्ये आम्ही असंही म्हणत नाही की सरकारची चूक आहे किंवा कुणी, जे आहे निसर्गामुळे थोडंफार शेतकऱ्याला एक सहकार्य म्हणून
या ठिकाणी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. तर आम्ही तालुक्यातील सर्व शेतकरी संघटित होऊन याचा सर्व शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करणार आहोत. बघू आता पुढं काय होईल ते. परंतु यापुढे कर्ज काढून आणि कुठला माल उभा राहून कुठलीच इच्छा राहिली नाही. असं वाटतं ही वावरं मोकळी ठेवावात आणि आपल्या स्वतःसाठी काय लागेल थोडंफार धान्य तेवढंच पिकवावं. कारण शाश्वत असं काहीच राहिलं नाही. 2 लाख भांडवल घालून जर सगळंच संपलं तर ते 2 लाख कर्ज अंगावं. अशी कितीतरी वेळेला आमची या ठिकाणी कर्जामध्ये बुडवणूक झालेली आहे. शेतकरी लॉस झालेलो आहोत. म्हणून यापुढे आता खरं तर सरकारने थोडा आमचा विचार केला पाहिजे. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आज जवळजवळ ह्या पट्ट्यामध्ये सावरगाव गुंजळवाडीपासून असेल तर इकडे वरती दातखळी तांबे तर इकडे जुन्नर अशा पट्ट्यात जास्त काल गारपीट झालेला आहे. सर्व शेतकऱ्यांना सहकार्य मिळावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. शेतकरी सध्या खूप अडचणीमध्ये आहे. 2 दिवसापूर्वी ऊन प्रचंड होतं, सूर्य अक्षरशः आग ओकत होता. कांद्याला देखील बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी कांदा काढतोय, साठवून ठेवतोय आणि बराखीमध्ये साठवतोय. मागील वर्षी जो मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला तो नंतर उघडलाच नाही. आता हा मार्च महिना आहे. मार्च महिन्यामध्ये कांदा काढणी सुरू आहे. म्हणजे जो उन्हाळी कांदा आहे त्याचं काढणीचं काम सुरू आहे. लोक टोमॅटो लावतात, इतर पिकं घेत आहेत, परंतु निसर्ग कोपतो, निसर्गाची अवकृपा होते आणि अशी परिस्थिती पाहायला मिळते. आता या ठिकाणी पहा, कांदा लोकांनी झाकून ठेवलेला आहे, परंतु झाकून ठेवला असताना देखील त्याच्या खालून पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा कांदा सडला देखील जाऊ शकतो. मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे सकारात्मक पाहणं गरजेचं आहे. शासनाचे जे कृषी विभाग आहे, म्हणजे पंचायत समिती असेल, शासनाचा थेट कृषी विभाग असेल, हा एक पांढरे हत्ती आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं आहे का शेतकऱ्याच्या शेतावरच्या बांधावर जाऊन कधी कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्याला मदत केली, मार्गदर्शन केले किंवा कुठला फील्डमन आलाय आणि कुठल्या पिकाला कुठलं औषध मारा, कुठल्या सीझनमध्ये कुठलं पीक घ्या असं सांगितलं जात नाही. केवळ कागदी घोडे नाचवले जातात आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाते. दुर्दैवाने शेतकरी संघटना सुद्धा सध्या ऍक्टिव्हेट नाही. लोकप्रतिनिधी, राज्य सरकार, केंद्र सरकार शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये प्रचंड उदास आहे. म्हणजे सरकारचं लक्ष नाही, निसर्ग साथ देत नाही. शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा प्रश्न आहे. शेतकरी आता असं म्हणू लागलेले आहेत की इतर कुठलीच पिकं घ्यायची नाही, आपल्या कुटुंबाला जेवढं लागेल तेवढंच बनवायचं. शेतकरी अशा परिस्थितीमध्ये या स्टेपवर का आला, या स्टेजवर शेतकऱ्याची भूमिका का तयार होऊ लागली याचा देखील सरकारने विचार करायला हवा. जर शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव मिळत नसेल, निसर्गाच्या या अवकृपेमुळे शेतकऱ्याच्या पिकाचं होत्याचं नव्हतं होत असेल तर या जगाच्या पोशिंद्याने करायचं काय. शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव मिळत नाही. आपली कच्ची बच्ची जागवायची कशी, त्यांना वाढवायची कशी. शेतामध्ये जे पीक घेतलं जातं त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. जित्राबांना काय खायला घालायचं असा प्रश्न बळीराजा पुढे आहे. राज्य सरकार कर्जमाफी करणार, आता होणार, मग होणार, मार्चमध्ये होणार, एप्रिलमध्ये होणार, जूनमध्ये होणार. कर्जमाफी नेमकी कोणाला होणार याची शाश्वती कोणालाच नाही. परंतु सरकारने गाजर मात्र शेतकरी वर्गाने दाखवलेलं. राजूभाऊ, कर्जमाफीच्या फक्त घोषणा होते पण प्रत्यक्षात कर्जमाफी कधी होणार हे मात्र सांगितलं जात नाही. बरोबर आहे वाणी साहेब. गेली 20-25 वर्ष राजकारणात मला जसं कळतंय तशापासून सरकार पक्ष म्हणतो आपण त्याला, हा पक्ष तो पक्ष तो, तर निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं देत गेलं. ही काही शेतकऱ्यांनी याच्या आधी शेतकरी नियमित कर्ज भरीत होता, नियमित त्याला भेटत होतं. यांनी सांगितलं की आमचं सरकार निवडून आलं की आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू, असं करू तसं करू. ह्या आशेवरती ते शेतकरी लांबत गेले आणि आत्ताची परिस्थिती जी आहे यांच्याकडे काही कोणी शेतकऱ्यांनी भीक मागितली नव्हती. परंतु शेवटी साहजिक आहे, जर जो थकबाकीदार आहे त्याला संपूर्ण 2 लाखापर्यंत कर्जमाफी होते आणि जो नियमित भरतो, पण तोही शेतकरीच आहे, नियमित भरतो म्हणजे त्याच्याकडे पैसे पडून नाही, परंतु तो एक रोटेशन फिरवतो. कसं की आपली थकबाकी झाल्याच्यानंतर हे वसुलीवाले घरी येणार,
मग त्याचा तगादा चालू होणार, त्याच्यात पैसे वाढणार, म्हणून ते आपले कुठून तरी व्याजाने पाण्याने पैसे काढून ते भरतात, त्यांना परत मिळते. परंतु आज रोजी परिस्थिती अशी आहे की काल परवाच बावनकुळे साहेब यांनी एक घोषणा केली की शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना देता येणार नाही कर्जमाफी. मग मला एक म्हणायचे, त्यांनी सांगितलं की ज्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, अशा गोष्टी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही. ठीक आहे, ही गोष्ट यांनी निवडणुकीच्या आधी जर बोलले असते तर ठीक आहे, गाडी बंगल्यावाल्या शेतकऱ्यांनी यांची जागा दाखवलीच असते नक्कीच. परंतु आता हे बोलणं योग्य नाही. आणि हे करत असताना यांनी फक्त शेतकऱ्याला काही मदत करायची म्हटलं की यांचं सगळं मेट्याखुटीच येतं. परंतु यांच्या हाऊसमौज परवायच्या म्हटलं मग कोण परदेश दौऱ्यावरती जाण्यासाठी त्यांना सरकारकडून पैसे मंजूर होतात. आमदार खासदारांना भरमसाठ पगार आहेत. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत. मी तर 4 दिवस सांगितलंय की फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी पण देऊ नका, परंतु ह्या आमदार खासदारांचे पगार बंद करा, बघू काय होतंय ते. तुम्ही आमचाच शेतकऱ्यांचा पैसा घेताय. आज शेतीमालासाठी लागणारं जे काही सामुग्री त्या शेतीसाठी लागणारी, त्याच्यामध्ये ठिबक असेल, प्लॅस्टिक कागद असेल, सुतळ असेल, हे मजुरी पण, हे सगळं आवाच्या सवय झालेलं आहे. आज युद्धाच्या नावाखाली दुकानदाराकडे स्टॉक असलेला माल देखील डबल भावामध्ये विकला जातो. 8 रुपयाची कांद्याची पिशवी 22 रुपयाला केली. मग हे सर्व होत असताना तुमच्या सगळ्या गोष्टीचे भाव वाढतात आणि शेतीचे भाव कमी चाललेत. शेतीचे आज कांदा जागेवरती 10 रुपये 9 रुपये सुद्धा घ्यायला मागत नाही. आणि आता ह्या कालच्या परिस्थितीने तर व्यापाऱ्यांना म्हणायलाच झालं की हा भिसका कांदा आहे, हा या भावात नको. म्हणून शेतकरी अगदी पूर्ण मेटेखुटीस आलेला आहे. पूर्ण पार त्याच्या डोक्यातले विचार टोकाला गेलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आमदार खासदार असतील सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार करावा. तुम्हाला जसं पगार घ्यायला तुमचा गोड वाटतं तसं शेतकऱ्यांना कमीत कमी, मी मग आपल्या विघ्नार VIP ग्रुपवरती आश्वासन केलं होतं की आज रोजी तुम्हाला खरोखर सांगतो, शेतकऱ्याकडे साधा कागद आणायला खिशात रोख पैसे नसतील तर दुकानदार कागद देत नाही. एवढी परिस्थिती जर येत असेल, मजुरी असेल, तर माझं म्हणणं होतं सोसायटीच्या माध्यमातून कर्जमाफी करू नका, पण शेतकऱ्यांना आता तुरंत तात्पुरते तुम्ही 50,000 रुपये एकरीप्रमाणे शेतकऱ्याला एक भाग भांडवलासाठी लगेच द्या, तेही तुमचे पैसे परत देऊन टाकू असं या ठिकाणी सांगून पण, परंतु शेतकऱ्यांचं कुणी ऐकत नाही. हे मदमस्त झालेले सरकार आहे. यांच्या तिकडे आयुष चालू आहे. परंतु त्यांना ज्या वेळेला शेतकरी अडचणीचा असतो त्यावेळेला त्यांना शेतकऱ्याचं काही दिसत नाही. ही वेळ सर्वांवरती येते काय. परंतु यांनी आज आपण जर पाहिलं तर कुठला विकास ठाम झालेला आहे, कुठला विकास ठोस झालेला आहे असं सांगा. मी तर सांगितलंय की आता जी काही विकास कामांना मंजुरी दिलेली आहे, ठीक आहे तुम्ही विकास कामं करा, परंतु शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न ऐरणीवर आणा. शेतकऱ्यांबाबत चर्चा करा, त्याच्यावर विचारविनिमय करा. तुम्ही विकास कामं, मी म्हणतो 6 महिने विकास कामं पूर्ण थांबवा आणि ते पैसे इकडे शेतकऱ्यांना वर्ग करा, अशी मागणी आमच्या शेतकऱ्यांची आहे. कारण आज हे मार्च एंड म्हणजे आज खूप मोठं बँका तगादा लावतात, सोसायट्या तगादा लावतात, हेही सर्व चालूच आहे. शेतकरी, मी सांगतो की रात्री माझ्या बारक्या भावाचं मुलांचं दुःख मला पाहावा नाही. ज्या वेळेला गाराचा पाऊस चालू झाला साहेब, मुलं पोर्चमध्ये उभी राहून रडत होती. काय सांगायचे ते दुःख. मुलांना उरा शिकावटाळून, हाच त्यांचा बाप नाही, त्यांना उरा शिकावटाळून त्यांनी देखील आता अलीकडं एक मग त्याने अर्धलीनं वावर केलेला आहे. त्या कांद्याची पूर्ण नुकसान झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी जे 1 लाख रुपये कुलस्वामीतून भांडवल घेतलं होतं त्यांचाही तगादा चालूच आहे. आणि असंही असताना त्यांना एक हे होता, आधार होता की आता कांदे निघाल्यावर आपण विकून टाकून ते भरू. परंतु असे नुकसान झाल्याच्या नंतर अक्षरशः मुलं रात्रभर जेवलीच नाहीत. आज माझा बारका भाव असता तर मला सर्व ही त्या मुलांचं इतकं पोटात तुटलं की कसं तर बरं रात्रीचं पाणी भरलं. हे सर्व करत असताना आमच्या दुःखाचा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी सरकारकडे विनंती करतो की आमचं दुःख समजून घ्यावं. आणि आज शेतकरी एकदम त्याला आपण काय म्हणतो, एखादी तकलादू गोष्ट असं झालेलं आहे. शेतकऱ्यांना त्रास देऊ नका.
सहकार्य करा. मंत्री खासदार आमदार असतील सर्वांनी लक्ष टाका. अधिकाऱ्यांना पंचनामाचे त्वरित आदेश द्या. आणि एवढीच विनंती करतो, जास्तचं काही बोलत नाही. कितीही बोललं तरी ते फक्त यांनी समजून घ्यावं. तर म्हणतात ताकवळ खाऊ, अशी माझी थोडीफार जनाची ना मनाची वाटावी अशाच प्रकारची राजाभाऊ चव्हाण यांची भावना आहे. त्यांचे 2 लहान पुतणे कर्ज काढून दुसऱ्याच्या शेतामध्ये कांदे केलेत आणि ते सुद्धा या अवकाळी पावसामुळे त्याचं जर वाताहत होत असेल आणि पतसंस्थेवाले पैसे मागत असतील, अर्थात घेतलेलं कर्ज भरलं पाहिजे, पण निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्याला कुठला आधार राहत नाही. शेतीमालाला शाश्वत बाजारभाव नाही आणि शेतीमालाला जे खतं औषधं कारवी जे इतर साहित्य लागतं त्याचे बाजारभाव मात्र वाढत जातात आणि शेतीमालाचे बाजारभाव गडगडतात. राजू चव्हाणांसारखा एक पहाडासारखा माणूस आज ते तुझा ढसढसा रडलेले आहेत. शेतकऱ्याची अवस्था मुख्य विचारी अशी झालेली आहे. मायबाप सरकारने या शेतकऱ्यांसाठी काही शाश्वत करायला हवं, अन्यथा या शेतकऱ्याचा तळतळाट राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना लागल्याशिवाय राहणार नाही. मायबाप सरकार, तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष द्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, वडज, सुभाषवाडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.